नमस्कार मित्रांनो, कमळी ह्या मालिकेच्या पुढील भागांमध्ये इतिहासातील गेम चेंजर सीन आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आज कमळीच्या हातामध्ये येणार आहे तिच्या भूतकाळाचं सत्य आणि कामिनीच्या चेहऱ्यावरती येणार आहे पहिल्यांदाच भीती. कमळी कॉलेजमधून बाहेर पडलेली असते. तिच्या चेहऱ्यावरती नेहमीची साधी पण आत्मविश्वासपूर्ण स्मित आहे. तिला कळत नाही की आज तिच्या नशीब तिच्याशी मोठा खेळ खेळणार आहे. गाडीचा हॉर्न वाजतो. तिकडे अनिका आणि रागिनी कमळी समोर ब्रेक मारतात. अनिका तिरस्काराने तिच्याकडे बघून हसत असते आणि म्हणते, ए कमळी, शान तुझी जास्त वाढलेली आहे का? कोणाची स्पर्धा करते ती माहिती आहे का? हे सगळं विसरू नको. कमळी शांतपणे म्हणते, मी तुझ्याशी नाही, माझ्या नशिबाशीच लढते. अनिकाचा चेहरा लालबुंद होतो. रागिणी पण पुढे येते आणि म्हणते का तुझी आयुष्यभराची जागा स्वयंपाकघरातच राहणार आहे, कॉलेजमध्ये नाही, आणि हे सगळं मी तुला सोडणार नाही. कमळी त्यांना काहीच उत्तर न देता बाजूला होते. कारण तिला माहिती आहे चिखलात पडणारा चिखलातच राहतो. कमळी घरी येते, अन्नपूर्णाकडे पोहोचते. अन्नपूर्णा सदानंदची सेवा करत असतात. सदानंद पण त्यांच्या चेहऱ्यावरती वेदना असतात, पण डोळ्यामध्ये काहीतरी सांगण्याची झगड असते. कमळी आत येताच सदानंद पण तिचा हात पकडून शक्ती एकटवून एका फाईलकडे बोट दाखवतात. अन्नपूर्णा पण चिंतेने म्हणतात, काय झालंय? काय हवंय बाबांना? कशाकडे दाखवतायत? कमळी विचार करते, पण तेवढ्यातच सदानंदचा हात थरथरतो आणि डोळ्यातून आसू येतात. जणू सांगत होते का ही फाईल माझ्या जीवाचा श्वास आहे. कमळी फाईल उचलते आणि पहिलं पान उघडताच तिचे हात गोठतात आणि श्वास पण अडतो. डोळ्यात चमकणारे अश्रू आपल्याला दिसतात आणि तिथे लिहिलेलं आहे, अटेम्प्ट टू मर्डर केस, रेकॉर्ड विक्टिम सरोजा देशमुख आणि त्यांची मोठी मुलगी, आणि ॲक्युज्डमध्ये लिहिलेलं असतं कामिनी देशमुख. म्हणजे कमळीचा जगाचा पाय कोसळतो. तिला घुसर आठवू लागतो आणि बाळपणामध्ये जळणारी ती रात्र, आईचा रडण्याचा आवाज, धूर, जोराचा धक्का आणि पळण्याची धडपड. अन्नपूर्णा कमळीचा चेहरा पाहून चकितच होतात आणि म्हणतात, काय आहे यात कमळी? एवढं चकित का झालीस तू? कमळी धडधडत्या आवाजात म्हणते, ही फक्त फाईल नाही आहे आई, आजी, ही माझ्या आयुष्यातील सत्य कथा आहे. अन्नपूर्णा फाईल घेते आणि पानांवरती लिहिलेलं वाचून तिचा श्वासच अडतो. कामिनीने सरोजाला मारायला आणि तुलाही? म्हणजे अन्नपूर्णा थरथरायला लागते आणि तिला अचानक जाणवतं की 15 वर्षापासून ती जिचा सन्मान करते तीच माणूस तिला तिच्या कुटुंबाची शत्रू आहे. तेवढ्यातच कामिनी खोलीत वादळासारखी घुसते आणि कमळीच्या हातात ती फाईल बघते आणि कामिनीला वाटतं का तिच्या पायाखालचं जगच निघालं. जबरदस्त अभिनय करत ती फाईल इथे कुठून आली असं ती म्हणत असते. आणि कमळी, तू माझ्यावरती खोटे आरोप करते का? पण सदाशिवची जोरजोरात फाईलकडे इशारे करतात आणि त्यांची बोटं थरथरतात आणि सत्याचा इशारा देतात. कामिनी ओरडते आणि सरोजा स्वार्थी होती आणि ही मुलगी आमच्यात फूट पाडते असं म्हणते. कमळी तिच्या डोळ्यात डोळे घालून आक्रमक स्वरात म्हणते, आज मला कळलं, माझ्या आयुष्याचा शत्रू तू आहेस. आणि तेव्हाच खोलीत राजन पण तिथे येतात. हे एकदम कन्फ्यूज असतात. आणि ती फाईल, कमळी रडते आणि घाबरलेली काय आई तू पण? कामिनी त्वरित राजनकडे धावते आणि त्याच्या मागे लपते. आणि राजन, ही पोरी आपलं घर उद्ध्वस्त करते आणि बघ ती फाईलपर्यंत पोहोचली. तेव्हा राजन पण कमळीकडे पाहतो आणि ती त्याच्याकडे शांतपणे वेदनायुक्त नजरेने पाहतच असते, जणू बापाकडे न्याय मागत आहे. पण त्याला आपल्या नात्याची शंका तरी काय? आणि कारण त्याला अजून सत्य माहितीच नाहीये की कमळी आपली मुलगी आहे. अन्नपूर्णा हळू आवाजात म्हणते, राजन, ही फाईल तुझ्या भूतकाळाचं सत्य आहे. कामिनी घाबरून ओरडते आणि म्हणते की कोणीही विश्वास ठेवू नका, हे सगळे कागदपत्र खोटी आहेत. सदानंद बेडवरून संतापाने थरथरतात
आणि ते त्यांच्या बाजूने टेबलावरती अधिक पुरावे जिथे आहेत तिथे बोट दाखवतात. अन्नपूर्णाला आता पूर्ण विश्वास बसतो की तिच्या आवाजात निर्धार आहे आणि कमळी खोटी नाही. अनिका बाहेरून हे सगळं बघतच असते. तिच्या मनात भीती देते आणि जर कमळीच्या आईने हे केलं, कदाचित कमळी माझ्या बापाची मुलगी आहे का असं तिला वाटत असतं. रागिणीचे हात थंड होतात आणि तिला स्वतःची जमीन सरकलेली आहे असं जाणवतं. कामिनीच्या चेहऱ्यावरती फक्त भय, राग आणि निराशा हे एकच विचार असतो तिच्या मनात की ही फाईल मिटवलीच पाहिजे, नाहीतर माझा खेळ संपेल. आता हा भाग इथेच संपतोय, पण पुढचा भाग जबरदस्त ट्विस्ट घेऊन येणार आहे. आणि हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.